दरम्यान संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केले। महाराष्ट्रामध्ये युद्धामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती असल्याचं म्हणत मोदींनी केलेले गॅस निर्मितीचे हे संशोधन वाया जाऊ नये असं वाटतं असा टोलाही राऊतांनी लगावलाय। गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना हा टोला लगावलाय। तर राऊतांचे आरोप म्हणजे पोटदुखीतनं निघणारा राजकीय गॅस असल्याचं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। अत्यंत गंभीर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते। औद्योगिक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या। याचा फटका शेतकऱ्यांना बसणार, याचा फटका कष्टकऱ्यांना बसणार आहे, मजुरांना बसणार आहे, हॉटेल उद्योगाला बसणार आहे, मोटर उद्योगाला बसतोय, टाईल्स उद्योगाला बसतोय, इंजिनिअरिंग उद्योगाला बसतो आहे। मग अशा वेळेला मोदीने केलेलं संशोधन नाल्यातून गॅस निर्मितीचं हे वाया जाऊ नये आमची भूमिका आहे। ज्या पद्धतीनं आदित्य आणि संजय राऊत यांचं भांडण सुरू झालंय त्यामुळे संजय राऊत हे अवेळी जेवण करतायत। त्यांना अपचनाची मोठी त्रास झालाय, त्यांचं डायजेशन सिस्टीम जरा नीट काम करत नाही। त्यामुळे उद्यापासनं संजय राऊत यांनी गॅसच्या बाटल्यावर बसलं पाहिजे आणि गॅसच्या बाटल्यावर बसून गॅस भरून त्याचा पुरवठा उभाटा गटाच्या नेत्यांना केला पाहिजे। रोज सरकारची चांगली कामं बघितली की संजय राऊत यांना पोटदुखी होते, त्यामुळे त्या पोटदुखीतून गॅसची निर्मिती होते। त्यामुळे संजय राऊत यांनी बाटल्यावर बसून गॅस भरून दिली पाहिजे, त्याचा फायदा उभाटा गटातल्या लोकांना होईल।